नमस्कार, मी रेखा पीस रेखीतर्फे सगळ्यांचे स्वागत. आज मी तुम्हाला सांगणार आहे माझा नर्मदा परिक्रमाचा अनुभव. नर्मदा परिक्रमाचे तुम्ही बरेच व्हिडिओ माझे बघितले असतील. नर्मदा परिक्रमा हे माझ्यासाठी पूर्ण नवीन होतं. म्हणजे माझ्या डोक्यात हीच कल्पना होती की नर्मदा परिक्रमा म्हणजे 4 महिने चालत राहायचं नदीच्या किनाऱ्यावरनं आणि तिथल्या धार्मिक स्थळांना भेट द्यायची. पण उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ही मला माहितीच नव्हती. तर मागच्या वर्षी आमच्या रेकी फॅमिलीमधले महेश दादा जोशी यांच्यामुळे मला परिक्रमा करण्याचा योग आला. त्यांनी सांगितलं की ताई, आम्ही नर्मदा परिक्रमाला चाललो आहे 4 दिवसाकरता, तर तुम्ही यावं अशी माझी इच्छा आहे. तर म्हणजे सुरुवातीची जी भरायची असते पैसे बुकिंगचे ते पण महेश दादांनी भरले होते आणि मग मी नंतर त्यांच्यामुळे त्या परिक्रमेसाठी मी त्यांना जॉईन झाले. त्यावेळेस आमच्या रेकी फॅमिलीमधले होते महेशदादा जोशी, त्यांच्या मिसेस शैलजाताई आणि मग पीस रेकी फॅमिलीतलीच रेकी मास्टर गायत्री कुलकर्णी आणि अजून तिच्या ट्रेकमधले तिचे मित्र वगैरे. तर असे आम्ही सगळे मिळून सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्सतर्फे आम्ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमाला गेलो आणि तिथून आल्यानंतर मी ठरवलं की होईल तेव्हा दरवर्षी आपण नर्मदा परिक्रमा करायची. तर त्या अनुषंगाने मी यावर्षी माझ्या पीस रेकी फॅमिलीतल्या काही लोकांना मी त्यांना पण सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्सतर्फे जी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा आहे त्याबद्दल मी त्यांना माहिती पाठवली आणि त्यातले माझ्या रेकी फॅमिलीमधली काही साधक ते पण म्हटले की आम्हालाही यायचं आहे यावर्षी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा. तर अशा प्रकारे यावर्षी योग आला तो 17 एप्रिल 2024 साली परत सलग दुसऱ्या वर्षी नर्मदा परिक्रमा करण्याचा योग. तर ही नर्मदा मैयाचीच कृपा की ज्याद्वारे मी यावर्षी पण नर्मदा परिक्रमाला परत गेले. तर मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही मागच्या वर्षी जाऊन आला परत यावर्षी चालला आहे. तर मी म्हटलं अरे आशीर्वाद का नाही घ्यायचे परत परत. जेव्हा आपण जेवण परत परत जेवू शकतो किंवा एखादी गोष्ट आपण परत करू शकतो, तर मग नर्मदा परिक्रमा परत का नाही करायची. तर मी जरी जाऊन आले असले तरी मला ते नर्मदा मैयाची ओढ लागली की तिला बघण्याची, प्रत्यक्षात बघण्याची आणि त्याद्वारे मी ठरवलं की जसे मला तिचे आशीर्वाद मिळत आहेत नर्मदा देवीचे, तसे सगळ्यांना मिळावे आणि त्याद्वारे मी माझ्या रेकी फॅमिलीतल्या साधकांना ते सांगितले आणि त्यातले आम्ही काही रेकीमधले साधक आम्ही यावर्षी नर्मदा परिक्रमाला परत सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्सबरोबर गेलो. तर तो अनुभव अतिशय सुंदर होता. तर आणि होईल तेवढं मी ठरवलं की नर्मदा परिक्रमाला आपण दरवर्षी जाण्याचा प्रयत्न करूया. तर नर्मदा 4 दिवसाची उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणजे काय? तर 4 दिवस म्हणजे इथून असतो आपला जसं वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे भक्तगण येत असतात नर्मदा परिक्रमा करण्यासाठी. तर आम्ही जवळपास टोटल आम्ही 60 लोकं होतो इथून निघालेलो. तर आम्ही मुंबईवरनं आम्हाला ट्रेन होती भरूचला जाण्यासाठी. तिथे आम्ही 17 तारखेला सुंदर असा तो दिवस मला आठवतो. जेव्हा बुकिंग केलं तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की अरे त्या दिवशी रामनवमी आहे आणि मग नंतर आम्हाला लक्षात आलं की अरे छान असा श्रीरामांचा जन्माचा दिवस आणि त्या दिवशीच पहाटे आम्ही निघालो आणि श्रीरामांचे आशीर्वाद आम्हाला लगेचच जाणवायला लागले. आम्ही निघालो त्या दिवशी पूर्ण तसा दिवस आमचा पूर्ण प्रवासात गेला आणि मग भरूचला आम्ही जिथे संध्याकाळी पोचलो 6:30ला, तेव्हा आम्हाला लक्षात आलं की भरूचच्या तिथेच म्हणजे आमच्या हॉटेलमधनं आम्हाला नर्मदा मैयाने दर्शन दिलं. तर आम्हाला दूरवर त्या संध्याकाळच्या प्रकाशात पण नर्मदा मैयाचे पात्र दिसत होते. तर असं आम्हाला खूप छान तिथेच आधी आशीर्वाद मिळायला लागले आणि मग त्या दिवशी आम्ही तिथेच हॉटेलला थांबून दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं की तयार होऊन खाली या. त्याप्रमाणे आम्ही नर्मदा मैयाच्या काठावरची असलेली देवस्थळं बघण्याचा आमचा योग आला. तर पहिलं देवस्थान म्हणजे पहाटे तयार होऊन आम्ही गेलो ते नारेश्वरला. तर नारेश्वर हे असं ठिकाण आहे की त्या ठिकाणी साक्षात श्री महागणपती यांनी तिथे स्वतः शिवलिंग स्थापन केलेले आहे. तर त्यांच्या हाताने त्यांनी ते शिवलिंग तयार केलेलं होतं आणि मग त्यांनी शंकर देवांची आराधना केली होती आणि त्याद्वारे शंकरदेव त्यांना प्रसन्न झाले होते.
तर त्यामागची कथा अशी आहे की नारेश्वर ठिकाणी हे शिवलिंग स्थापन झालेलं होतं. गणपती बाप्पांनी स्थापन केलं. त्यांच्याकडनं म्हणजे साक्षात गणपती बाप्पांकडनं ब्रह्महत्या झाली होती आणि त्या ब्रह्महत्याचं निर्मूलन करण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं होतं की जर का तुम्ही तिथे शिवलिंग स्थापन केलं नर्मदा नदीच्या काठावर आणि तिथे शिवाराधना केली तर तुम्हाला शंकरदेव प्रसन्न होऊन तुमच्या पापाचं निर्मूलन होईल. तर बघा, साक्षात देवादिदेव आणि आपण तर मानव जन्म आहोत, आपला मानव, तर देवांनी पण साधना केलेले असे हे नर्मदा मैया इतकी ही पवित्र नदी. तर नर्मदा मैया आणि तिच्या काठावर असलेलं नारेश्वर देवस्थान हे पहिल्या दिवशी आमचं झालं. आणि नारेश्वर देवस्थानाच्या ठिकाणीच आहे रंगावधूत स्वामी महाराजांचा मठ. तर रंगावधूत स्वामी महाराज हे महाराज ज्यांचे तिथे समाधी स्थळ आहे नारेश्वरला. तर तिथे नारेश्वर महादेवांचं शिवलिंगाचं दर्शन करून रंगावधूत स्वामी महाराजांच्या मठात जाऊन तिथले दर्शन घेऊन तिथून आम्ही पुढे गेलो ते कुबेर भंडारीला. तर रंगावधूत स्वामी महाराजांचा मठ आहे. हा असा मठ आहे की तिथे त्यांची समाधी तर आहेच, त्याचबरोबर दत्तबावांनी गुजराती भाषेमधली तिथे रचिल्या गेलेली आहे. म्हणजे त्यांना साक्षात दत्तगुरूंनी सांगितलं होतं त्याप्रमाणे ती दत्तबावांनी तिथे लिहिल्या गेलेली आहे. म्हणून तिथल्या दत्तबावांनीचे खूप महत्त्व आहे. तर दत्तबाबांनी मी सगळ्यांना सांगत असते की तुम्हाला कुठलीही संकट असू दे, शारीरिक मानसिक व्याधी असू दे, दत्तबाबांनी जेव्हा तुम्ही वाचायला घेता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की साक्षात गुरु माऊली तुम्हाला आशीर्वाद देत आहे आणि तुमचे जे काही संकट असेल त्याचं निर्मूलन व्हायला लागतं. तर म्हणून मी सगळ्यांना सांगत असते, आमच्या रेकी फॅमिलीत पण मी सगळ्यांना सांगत असते की दत्तबाबांनी तुम्ही नक्की वाचत जा. रोजच्या तुमच्या वाचनामध्ये अगदी 2 ते 3 छोटीशी पानं आहेत, 51 ओव्या आहेत आणि त्या नक्की तुम्ही वाचत जा आणि त्याद्वारे तुम्हाला मिळायला लागतात साक्षात दत्तगुरु माऊलींचे आशीर्वाद. तर अशा प्रकारे नारेश्वर करून आम्ही पुढे गेलो कुबेर भांडारी. कुबेर भांडारी हे असे स्थान आहे की जिथे पण एक शिवलिंग आहे आणि सुंदर असे सोनेरी म्हणजे त्याला इतकं सुंदर सोनेरी जणू काही सोन्याचा पत्रा तिथे चढवलेलं शिवलिंग. आणि असे सांगण्यात येते की साक्षात कुबेर देवांनी शंकर देवांना सतत ते आराधना करत असतात शंकर देवांची आणि त्याद्वारे कुबेर देवांना शंकर देवांचे आशीर्वाद मिळत असतात. असे हे स्थान म्हणजे कुबेर भांडारी स्थान. मग कुबेर भांडारी म्हणजे तिथेच आहे गौतम ऋषी आणि अजून एक ऋषी यांनी स्थापन केलेले शिवलिंग आणि त्याचबरोबर मारुतींचे पण स्थान इथे आहे आणि तसेच तिथे आहे श्रीकृष्णांचे पण मंदिर. तर असं आम्ही कुबेर भांडारी करून कुबेर भांडारीमध्येच आणि शनी आणि मारुती अजून एक असं त्या मंदिराच्याच बाजूला तिथे आहे शनी आणि मारुती मंदिर. तिथलं दर्शन करून मग आम्ही पुढे निघालो. आम्ही निघालो ते नर्मदा मैयाच्याच काठावरचं स्थान टिळकवाडा, त्याला तिलकवाडा असे पण म्हणतात. तर जिथे आहे टेंबे स्वामी महाराजांचं वासुदेवानंद स्वामी महाराजांचं जिथे कुटीर म्हणू शकता असं कुटीर तिथे आहे आणि त्या कुटीराला आम्ही तिथे भेट दिली आणि तिथे टेंबे स्वामी महाराजांचे वंशज आणि टेंबे स्वामी महाराज जिथे म्हणजे ते जे देवघर म्हणजे त्या देवघरामध्ये आहेत त्यांनी काही वापरलेल्या पवित्र अशा वस्तू तिथे आहेत, त्यांचं आम्ही दर्शन घेतलं आणि तिथे त्यांचे वंशज आहेत, त्यांचे वंशज आणि ते त्यांचे म्हणजे त्यांच्याकडनं आम्ही स्वामींचं सगळं म्हणजे वर्णन ऐकलं आणि त्या स्थळाचं त्यांनी महत्त्व तिथे सांगितलं. आणि मग तिलकवाडा इथे आम्ही दर्शन घेऊन जे नर्मदा मैयाच्या अगदी काठावर आहे ते तिलकवाड्याचं आम्ही दर्शन घेऊन जिथे कंटिन्यू भंडारे सुरू असतात, जे नर्मदा परिक्रमार्थी तिथे येत असतात आणि त्या परिक्रमार्थींचं तिथे जेवण सुरू असतं. त्यांना तिथे वेगवेगळे संकल्प सोडून विविध पूजा तिथे सुरू असतात नर्मदा मैयाच्या. असं तिलकवाडा हे पवित्र स्थान, त्या स्थानाचं दर्शन घेऊन
आम्ही पुढे गेलो ते सरदार वल्लभभाई यांचं ठिकाण स्टॅच्यू ऑफ युनिटी याला भेट द्यायला. मग अतिशय म्हणजे सुंदर कलाकृती, भव्य दिव्य कलाकृती सरदार वल्लभभाई पटेल यांची. आणि ती कलाकृती आणि मग तिथला तो नाईट शो बघून आम्ही तो पहिला दिवस आमचा परिक्रमामधला तो झाला. आणि मग आम्हाला सांगण्यात आलं की संध्याकाळी जेवण झाल्यावर, संध्याकाळी नाही, इनफॅक्ट 9 वाजले होते आम्हाला त्या दिवशी. आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला पहाटे 2 वाजताच तयार होऊन खाली यायचं आहे. तर त्यासाठी म्हणजे 1लाच उठावं लागणार. तर अशा प्रकारे 9:30ला आम्ही झोपायला गेलो आणि मग नंतर सगळं आवरेपर्यंत वगैरे 10:30 आम्हाला झोपायला झाले. पण आतनं इतकी सगळ्यांना हे होती उत्सुकता की अरे आता आपली नर्मदा परिक्रमा सुरू होणार आहे. आणि आम्ही पोचलो. तो दिवस होता नवमीचा दिवस, जो अख्खा आमचा प्रवासात गेला होता. आणि मग दुसऱ्या दिवशी दशमीचा दिवस, जो आमचं नारेश्वर आणि आजूबाजूची जी देवस्थानं झाली. आणि मग होती एकादशी. एकादशीला पहाटे आम्हाला माहिती होतं की आमची परिक्रमा सुरू होणार आहे. तर ती आंतरिक एक उत्सुकता आणि की आपल्याला परिक्रमा आपली सुरू होणार आहे. आणि तशा ह्याच्यात आम्ही 10:30ला झोपलो आणि 1 वाजता आम्ही उठलो. पण 1 वाजता उठून आवरून पण असं वाटलंच नाही आम्हाला की आपली रात्री असं वाटत होतं की अरे एवढ्या कमी वेळात आपण झोपून कसं काय उठू, म्हणजे 10:30ला झोपून म्हणजे 1-2-2.5 तासातच आपल्याला उठायचं आहे, तर आपल्याला जाग येईल का, ही तिथून सुरुवात होती. पण नाही, आम्हाला जाग आली आणि आम्ही उठलो. छान तयार होऊन आम्ही 2ला आम्ही खाली बसमध्ये तयार होऊन सगळेजणं छान पांढरा स्वच्छ ड्रेस घालून, सगळ्यांच्या मध्ये उत्सुकता की नर्मदा परिक्रमा, नर्मदा. आणि सगळे उठून तयार होतो आम्ही. आणि साधारण उठून आम्ही तिथून आम्ही बसमधनं आमचा प्रवास झाला. तो झाला आमचा मंगरोल, म्हणजे जिथे आम्हाला संकल्प सोडायचा होता. तर अशा ठिकाणी आम्ही जाऊन पोचलो आणि ते स्थान होते मंगरोल. तर मंगरोलच्या स्थानी आम्ही जाऊन पोचलो आणि तिथे आमचं ठरलं होतं की ते असं शिवलिंग की ज्या ठिकाणी मंगळ ग्रहाचा जर काही त्रास असेल तर तो त्रास निघून जाण्यासाठी मदत होते. म्हणून मंगरोल ह्या स्थानी संकल्प सोडून आम्ही निघेपर्यंत आम्हाला साधारण 3:45 वाजले. मंगरोलला आम्ही संकल्प सोडला. जवळपास 60 होते आणि परिक्रमार्थी जे पायी चालणारे होते ते काहीतरी साधारण 30 लोकं होती आणि जी बाकीची 30 लोकं होती ती वाहनाने फिरणार होती. तर आम्ही जे आधी पायी मार्गस्थ होणार होते परिक्रमा करणारे, ते आमचं आम्ही 3:45लाच आम्ही नर्मदा परिक्रमा सुरू केली. तर खूप छान होतं, उत्साही वातावरण होतं आणि सगळीकडे असं मंगलमय वातावरण. जेव्हा आम्ही 2:30 वाजताच जेव्हा आम्ही येत होतो रस्त्याने, तेव्हाच आम्हाला दिसले की रस्त्यामध्ये बरेच परिक्रमार्थी आहेत जे रस्त्याने चालत आहेत. नर्मदे हर नर्मदे, म्हणजे तिथूनच बघा वातावरणाला सुरुवात झाली होती. आणि तेवढ्या पहाटे आम्ही गाडीतच तेव्हा नर्मदा अष्टक लगेचच यूट्यूबला बघून लगेच सुरुवात केली आणि खूप छान आम्हाला तेव्हाच त्या लहरी जाणवत होत्या. आणि 3:45ला जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आमचा परिक्रमाचा प्रारंभ झाला. 3:45 बरोबर झालेले होते आणि एक उत्साह, एक आनंद आणि एक वेगळं काहीतरी असं की आज बाबा आपल्याकडनं वेगळं काहीतरी घडणार आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात मी तुम्हाला सांगू इच्छिते की जेव्हा आदल्या दिवशी स्टॅच्यू ऑफ युनिटी बघून आल्यावर मला असं थोडंसं अंगामध्ये कणकण वाटत होती. तर मी नर्मदा मैयाला प्रार्थना केली की मैया तुझी जर इच्छा असेल तर माझी परिक्रमा मला उद्या म्हणजे पहाटेच, म्हणजे जेव्हा 2 वाजता उठेल तेव्हा मला आतनं छान आंतरिक ऊर्जा माझी जाणू दे. जे मी वैश्विक शक्तीचा ध्यास घेतलेला आहे ती रेकी मला जाणू दे आणि त्याद्वारे माझी परिक्रमा मैया तूच पार पाडून घेणार आहेस. तर मला कुठेही मला वाहनाने फिरायला नको लागू दे, मला माझी पायी परिक्रमा पूर्ण करू दे. ही मनापासून प्रार्थना करून मी झोपले. आणि तिथून मग साधारण 1 किलोमीटर अंतर चालून गेल्यावर परिक्रमा जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लक्षात आलं की अरे तपोवन आश्रम आहे आणि एवढ्या पहाटे तो तपोवन आश्रम बंद होता. तिथे बाहेरनंच आम्ही नमस्कार करून पुढे आम्ही सुरुवात केली तर आम्हाला साक्षात मारुती रायांनी दर्शन दिलं. इतकी छान भव्य दिव्य अशी ती मारुती रायांची मूर्ती आणि साक्षात हनुमानजी जसं काही आम्हाला सांगत होते की आहे मी आणि माझ्यासारखी शक्ती युक्ती सगळं करून तुमची परिक्रमा अगदी व्यवस्थित
संकटमोचन मारुतींनी आम्हाला तिथे आशीर्वाद दिला आणि तिथून आमची परिक्रमा सुरू झाली. तर असं मारुतीरायांचं दर्शन घेऊन तिथलं प्रसाद घेऊन आम्ही पुढे गेलो. त्या दिवशी एकादशी होती, तर तिथे काय जे असेल ते थोडंसं आम्ही खोबऱ्याचा प्रसाद वगैरे घेऊन आम्ही सुरुवात केली. मग पुढे होते गोपाळेश्वर मंदिर. मग गोपाळेश्वर मंदिराला पण महादेवांचं तिथे एक शिवलिंग होतं. ह्या सगळ्या नर्मदा परिक्रमामध्ये सगळ्या ठिकाणी शिवलिंग आहे. नर्मदा परिक्रमा म्हणजे शिवलिंगाचं महत्त्व. सगळ्या ठिकाणी पवित्र शिवलिंग आणि प्रत्येक ऋषीमुनींनी सगळ्या देवी देवतांनी स्थापन केलेले शिवलिंग इथे आहे. आणि त्या शिवलिंगाचे गोपाळेश्वरच्या इथे आम्ही दर्शन करून पुढे आलो. आणि गोपाळेश्वरच्या इथे हे करून दर्शन करून पुढे आल्यावर आम्हाला लागला सीताराम आश्रम. मग सीताराम आश्रम म्हणजे सीताराम म्हणून एक गुरु त्यांनीच ते स्थापन केलेले आश्रम. तर सीतारामांची पण तिथे त्या गुरूंची तिथे मूर्ती आहे आणि मग एका देवीची तिथे मूर्ती आहे. त्या देवीला नमस्कार करून आम्ही तिथले अतिशय सुंदर असे हनुमानजींचे परत आम्हाला दर्शन झाले. आणि इथले हनुमानजी इतके सुंदर की त्यांची मूर्ती त्यांच्या हातामध्ये एका ठिकाणी त्यांनी तो पर्वत उचललेला आहे आणि त्या पर्वत उचललेल्या अशा याच्यात सुंदर रूपामध्ये आम्हाला तिथे मारुतीरायांनी दर्शन दिले. आणि त्या मंदिराच्या गाभाऱ्यातच आम्हाला तिथे बाजूला त्या मंदिराच्या आवारात आम्हाला तिथे दिसलं की अतिशय सुंदर असे मोठे असे जवळपास असे एवढे म्हणू शकतो आपण रामचरितमानस म्हणजे असं लिहिलेलं. आणि त्याचं वाचन तिथे एक जण करत होते गुरु. इतकी मोठी पोथी मी पहिल्यांदाच बघितली की जवळपास आपल्या हातभर एवढी मोठी ती पोथी असेल आणि त्याचं वाचन तिथे सुरू होतं. तर ते आम्ही दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो आणि मग आम्ही आलो सीताराम आश्रम करून. जेव्हा आपण पुढे उतरतो पायऱ्या उतरून पुढे आपल्याला साक्षात नर्मदा मैयाचं सुंदर दर्शन होतं. तर तिथे आम्हाला वाजले होते 4:45 सकाळचे 4:45 आणि नर्मदा मैयाचा इतका सुंदर काठ आणि त्याचं आम्हाला दर्शन झालं. आणि नर्मदे हर म्हणत आम्ही सगळे परिक्रमार्थी तिथून पुढे चालायला लागलो. जेव्हा पायऱ्या उतरून खाली आलो तेव्हा आम्हाला लक्षात आलं की इथे हा सगळा दगडाळ म्हणजे नर्मदा मैयातले गोटे सगळे आपल्या मार्गावर आहेत. आणि म्हटलं ठीक आहे आपण तो मार्ग आता आपण करायचा आहे चालत चालत पुढे. तर सकाळच्या त्या अंधारात आम्ही पुढे 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 चालत होतो आणि बराच वेळ तो मार्ग होता. आणि तो नर्मदा मार्ग आम्ही नर्मदा मैया सोबत होती आमच्यासोबत काठाने छान. आणि तो नर्मदा मार्ग पार करत करत आम्ही पुढे नर्मदा किनारी येऊन मग आम्हाला लक्षात आलं की आता आपल्याला आपण दक्षिण तटावर आहोत. आणि दक्षिण तटावर आम्हाला तिथे दिसला तो छान असा पूल बांधलेला आहे. म्हणजे आपल्या आर्मीमधल्या लोकांनी तिथे छान असा पूल तयार केलेला आहे आणि त्या पुलावरनं आपण जायला लागतो. आणि मग त्या पुलावरनं आपण जात असतो. छान नर्मदा मैयाचा सकाळचा नदीचा आवाज असतो. तो सुंदर आवाज ऐकत आपण तो काठ पार करतो त्या पुलावरनं. आणि मग तिथे आल्यावरच लगेचच तिथे आपल्याला ओटीचे सामान नारळ वगैरे असं सगळं मिळतं तिथे. आणि जे आपण आपल्यासोबत घेतलेलं असतं काही पूजेचं सामान वगैरे ते घेऊन आपण तिथे नर्मदा मैयाची दक्षिण काठावर पूजा करू शकतो. तर अशा प्रकारे आम्ही तिथे नारळ वगैरे विकत घेऊन तिथे त्यांनी आर्मीच्या लोक सांगतात की कोणी आतमध्ये पात्रात नाही जायचं, कोणी आंघोळी नाही करायचं. ॲक्च्युली मागच्या वर्षी आम्ही जिथे गेलो होतो तिथे आम्हाला आंघोळ म्हणजे तिथे आमच्यातले बरेचसे परिक्रमार्थी त्यांनी तिथे आम्ही प्रोक्षण केलं होतं पण बाकीच्यांनी तिथे स्नान केले होते. पण नर्मदा मैयामध्ये आता तिथे खूप पोल्युशन व्हायला लागलेलं आहे त्यामुळे आर्मीचे लोक तिथे बसलेले असतात आणि ते कोणालाही तिथे स्नान करू देत नाही. पण हे एका दृष्टीने चांगलंच आहे की त्याद्वारे नर्मदा मैयाचे सगळे काठ वगैरे स्वच्छ राहतात आणि कमीत कमी तिथे पोल्युशन होते. आम्ही फक्त काठावर आमचं काय ते दिवा वगैरे ठेवून नारळ ठेवून आम्ही मैयाची प्रार्थना केली. मैयाला तिथे आम्ही तिथे तो दिवा दाखवून सगळं कुमारिका पूजन वगैरे आम्ही तिथे केलं. आणि असे मानण्यात येते की दक्षिण तटावर जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा ती पूजा असते ती आपल्या पितरांसाठी, म्हणजे जी आपली घरातली जुनी लोकं आहेत त्यांच्यासाठी ती पूजा तिथे केली जाते. आणि अशी पूजा करून पितरांचा आशीर्वाद घेऊन आम्ही तिथनं पुढे मार्गस्थ झालो. आणि पुढे आम्ही आमचा परत मार्ग सुरू झाला आणि पुढे आमची परिक्रमा सुरुवात झाली. तिथे आम्ही कुमारिका पूजन करून तिथे जी एक
नर्मदा मैयासाठी जी आम्ही साडी वगैरे आणली होती ती आम्ही तिथेच ती नारळ विकणारी जी गरीब बाई होती तिलाच आम्ही तिथे ती देऊन टाकली आणि तिचंच पूजा करून तिला ती सवाष्णाची आम्ही ओटी भरली आणि तिच्याच मुलीला आम्ही कुमारिका पूजन करून आम्ही तिथे पुढे निघालो. तर पुढे आहे कच्चा रस्ता आणि ते कच्च्या रस्त्याने आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला तिथे दिसायला लागतं सकाळच्या छान सुंदर अशा संधी प्रकाशात आपल्याला तिथे केळीच्या बागा दिसायला लागतात. तर दोन्ही साईडनी ह्या केळीच्या बागा आहेत आणि इतका सुंदर तो मार्ग आहे की तो मार्ग पार करताना आपल्याला खूप छान वाटतं. एक तर सकाळचा छान सूर्यप्रकाश, म्हणजे अगदी बघा सूर्यनारायणाने दर्शन अजून दिलेलं नव्हतं, पण सकाळचा तो छान असा प्रकाश आणि कळतंय की आता सूर्यनारायण साक्षात येणार आहे. अशा ह्याच्यात आम्ही त्या कच्च्या रस्त्याने पुढे चाललेलो असतो. नर्मदे हर हा जप असतो. आता हा नर्मदे हर जप असल्यामुळे आतनं इतका उत्साह आणि इतकी आंतरिक शक्ती वाढलेली असते की पावलं झपाझप झपाझप पुढे चाललेली असतात. आणि एवढ्या वेळात आम्ही तो तट पार करून आम्ही पुढे जातो आणि पुढे गेल्यावर आम्हाला तिथे आहे ते विविध परत धार्मिक स्थळं आहेत. तर तिथे धार्मिक स्थळ आहे ते मनी नागेश्वर मंदिर. तर मनी नागेश्वर मंदिर आणि मग तिथे परत आहे शिवलिंग आणि मग त्या शिवलिंगाचं आपण दर्शन घ्यायचं. शिवलिंगाचं दर्शन घेऊन तिथे भंडारी असतात. भंडारी म्हणजे काय असतं की तिथे जे परिक्रमा करत असतात त्या लोकांसाठी तिथे काही ना काही व्यवस्था असते. कुठे चहाची व्यवस्था असते, मग कुठे थोडंसं फराळाचं असतो. ज्यांचं एकादशी असते त्यांना तिथे बटाट्याची भाजी वगैरे असं किंवा खिचडी वगैरे अशी तयार केलेली असते ते ठेवले असतात. कोणाला ज्यांचे उपवास नसतील त्यांना पोहे वगैरे किंवा केळी वगैरे असं तिथे ठेवलेले असतात. तर ते आपण घेऊन म्हणजे एक थोडासा आपल्याला विसावा असा झाल्यासारखं आणि परत नर्मदे हर करत आपण परत पुढे जातो. तर नर्मदे हर जेव्हा करत हा जप जेव्हा आपण करत चाललेलो असतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आंतरिक ऊर्जा प्रचंड वाढलेली आहे. आणि त्या रस्त्याने आपण जात असतो तेव्हा तिथे आपल्याला मध्ये मध्ये कुमारिका, छोटी छोटी मुलं मुली अशा सगळ्याच असतात आणि त्यांना आपण जे आपल्या बॅगेमध्ये टाकून आणलेलं असतं. तुमचं ऐच्छिक आहे, तुम्ही गोळ्या बिस्किटं वगैरे काहीही खाऊ घेऊ शकता किंवा मग कुमारिकांना आवडेल असं कुमारिका पूजनाचं सामान तुम्ही छोटं छोटं पॅकेट करून ठेवू शकता किंवा सगळ्यात छान म्हणजे पैसे तुम्ही देऊ शकता तिथे कुमारिकांना. तर असं आम्ही आणि सोबत आम्ही फुटाणे घेतले होते. तर ते फुटाणे आम्ही वाटप करत करत आम्ही नर्मदे हर करत पुढे चाललेलो होतो. आणि असं करत आम्ही पुढे 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 जात असताना मग वाटेतली देवस्थानं आम्ही करत होतो. आणि मग देवस्थानं करत असताना ह्या परिक्रमेत आम्हाला एकदम जाणवलं की जिथे आम्ही थोडंसं फराळाचं खाल्लं तिथेच आम्हाला साक्षात दोन अशी समोर आमच्या कुत्रे दिसत होते आणि आम्हाला असं वाटलं की अरे त्यांनाही खायला द्यायला पाहिजे. बरं त्यांना खायला द्यायला तर आमच्या ह्याच्यातले बिस्किटं आम्ही कुमारिकांना म्हणजे आम्ही दिलेलं होतं त्यामुळे आमच्याकडे नव्हतं आणि फुटाणे काही त्यांना देणं शक्य नव्हतं. तर मी सहज तिथे जिथे फराळ देत होते तिथे मी त्यांना म्हटलं की बिस्किट आहे का तुमच्याकडे. तर त्यांनी पण पटकन जाऊन आम्हाला बिस्किटचा पुडा आणून दिला आणि मी आणि माझ्यासोबत परिक्रमा करायला अजून होते वैजयंती म्हणून माझी पीसरेकी फॅमिलीतलीच माझी जवळची मैत्रीण. तर मी तिला म्हटलं वा म्हणजे किती पटकन ना, म्हणजे फक्त इच्छा आपण बोलली आणि त्या मैयाने लगेचच आपल्याला बिस्किटं पण अवेलेबल कर. आणि थोडंसं आम्ही पुढे चालत गेलो आणि पुढे चालत गेल्यावर आम्हाला लक्षात आलं की ती कुत्रे आमच्या मागे येतात. मग त्यांना आम्ही ती बिस्किटं पण तिथे देऊन टाकली. तर इतकं छान वाटलं की एक आत्मिक समाधान की बाबा फराळाचं तर त्यांना देऊ शकत नाही तर ॲटलिस्ट ते बिस्किटं खाऊन त्यांना पण तृप्त करा. तर अशा प्रकारे दत्तगुरू माऊलींच्या आजूबाजूला असणारे हे श्वान आणि त्यांनी पण आम्हाला तिथे त्या मार्गामध्ये त्यांनी पण आम्हाला दर्शन दिलं. आणि मग असं आम्ही पुढे चाललो होतो आणि मग पुढे जात असतानाच आम्हाला सुंदर असा गाईचा गोठा दिसला आणि तो परिक्रमाच्या मार्गावरच होता. तर इतका छान गोठा आणि इतक्या छान तिथे गाई. माझ्या व्हिडिओ क्लिपमध्ये मी ते टाकलेली आहे क्लिप की तिथे तो गोठा होता आणि त्या गोठ्याच्या तिथे चारा होता, म्हणजे ओला चारा तिथे ठेवलेला होता. आणि मी म्हटलं अरे ही सोयच होती ना की आपण तिथून घ्यायचा तो ओला चारा आणि त्यांना फक्त खाऊ घालायचा त्या गाई वासरांना. तर तो पण आमचा अनुभव खूप सुंदर होता. म्हणजे आम्ही तो चारा घेतला, तो चारा खायला घातला आणि परत मार्गस्थ झालो पुढे. म्हणजे ते एक आत्मिक समाधान की दत्तगुरू माऊलींनी आमची ती पण हे करून ठेवली की गाईला कुठेतरी खाऊ घालायची मनापासून इच्छा होती. तर तो ओला चारा आम्ही तिथे गाईंना खाऊ घातला आणि आम्ही पुढे निघालो. पुढे निघाल्यावर आम्हाला लागले कपिलेश्वर मंदिर.
कपिलेश्वर मंदिर पण इतके सुंदर देवस्थान आहे. तिथे पण शिवलिंग आहे आणि तिथे पण परत सगळी स्थानं आहेत. मारुती रायांनी आम्हाला परत तिथे दर्शन दिलं आणि कपिलेश्वर इथे पण ऋषींनी एक स्थापन केलेलंच इथे शिवलिंग आहे. त्याचं दर्शन करून आम्ही पुढे गेलो आणि इथे आहे साक्षात म्हणजे पंचायतान म्हणजे श्रीराम, लक्ष्मण, सीतामैया, मारुती राया, दत्तगुरूंची मूर्ती आणि असं सगळ्यांचं तिथे दर्शन आपल्याला होतं आणि छान पिंपळाचा वृक्ष आहे मोठा. तिथे आपण ते सगळं दर्शन करून मारुती रायांच्या भव्य दिव्य मूर्तीचं दर्शन करून आम्ही पुढे मार्गस्थ झालो. इतके सुंदर हे कपिलेश्वर महादेव मंदिर. आणि मग तिथून आम्ही त्या मंदिरावरनं पुढे उतरून खाली आम्हाला आल्यावर लक्षात आलं की आता परत आपण नर्मदा मैयाच्या अगदी काठानी जवळनं जात आहोत. परत मैयाचा काठ आम्हाला सुंदर दिसायला लागला आणि याच्यामध्ये आम्हाला लक्षात आलं की अरे सूर्यनारायण त्यांचं पण आम्हाला सुंदर असं दर्शन झालं. तर आमच्यामध्ये मी आणि म्हणत होते की सूर्यनारायणांची आमच्यावर कृपा आहे, त्यामुळे आमची परिक्रमा अगदी व्यवस्थित होणार आहे. आणि खरंच तुम्हाला सांगते की त्या दिवशी मळभ होतं, म्हणजे ढगातच सूर्यनारायण खूप वेळ होते आणि नंतर त्यांनी आम्हाला खूप वेळांनी दर्शन दिलं, सुंदर दर्शन दिलं त्यांचं आणि म्हटलं तुमची कृपा आमची परिक्रमा होईपर्यंत अशीच राहू द्या, सगळ्यांवर राहू द्या. आणि तुम्हाला सांगते की खरंच सूर्यनारायणांनी थोड्या वेळ दर्शन दिलं. आमच्या याच्यातले सद्गुरू ट्रॅव्हल्सचे मॅनेजर जीवन आम्हाला म्हणत होते की नाही बघा तुम्ही आता असं पटापट पुढे चाला, नाही तर मग सूर्यनारायणांचं रुद्र अवतार तुम्हाला दिसणार आहे. तर मी त्यांना म्हटलं की नाही, आज रुद्र अवतार सूर्यनारायणांचा दिसणार नाही, त्यांची कृपा आपल्यावर आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत आणि आपली परिक्रमा अगदी व्यवस्थित वेळेत पार पडणार आहे. तर असं आम्ही नर्मदा मैयाच्या काठाने निघालो आणि मग मी सहजच जीवन होते आमच्याबरोबर. जीवन त्यांना म्हटलं की जीवन तुम्ही इतक्यांदा तुम्ही सद्गुरू टूर्स ट्रॅव्हल्सतर्फे येता, तर नक्कीच तुम्हाला नर्मदा मैयाचे वाहन मगरींचे दर्शन तुम्हाला होत असेल. तर ते म्हटले हो खूपदा होतं ताई आम्हाला दर्शन. तर म्हटलं मग आत्ता दाखवा ना तुम्हाला होणार असेल दर्शन, तर आम्हालाही घ्यायचं आहे मगरीचं दर्शन. तर ते असं मी त्यांना म्हणायला आणि ते सहज असे नदीपात्रात बघत होते. म्हणे ताई दूरवर बघा तिथे तुम्हाला पाणी असं हे दिसेल, बघा तिथे साक्षात आहे म्हणजे मगरीचं दर्शन तुम्हाला होईल. तर मी असं म्हणत होते कुठे कुठे म्हणून मी अगदी डोळे बारीक करून तिकडे बघत होते. पण सुरुवातीला मला तिथे काही दिसलं नाही, पण थोड्या वेळाने खरंच मला असं मगरीचं दर्शन तिथे झालं. इतकं सुंदर दर्शन. मग माझ्यासोबत ज्या होत्या वैजयंती, गौरी, मयू सगळे आम्ही आणि सगळ्यांना म्हटलं अरे बघा मैयाचे वाहन आपल्याला दर्शन देत आहे. आणि तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि म्हटलं जीवन तुमचे खूप आभार की तुमच्यामुळे आम्हाला दर्शन झालं. म्हणजे म्हणतात ना इच्छा असली की सगळं काही घडतं आणि त्याप्रमाणे आम्हाला मगरीचे दर्शन झाले. आणि तसंच आम्ही पुढे जात होतो तर आमच्याबरोबर फुटाणे वगैरे होते. तर मी वैजयंतीला म्हटलं अगं फुटाणे तर आपण कुमारिकांना तर देतोच आहे, आपण पण बघ वेगळ्या प्रकारचे मासे दिसतात तर आपण त्यांना ते देऊया. तर ती म्हटली अरे हो खरंच. मग आम्ही तिथे जाऊन तिथे ते टाकायला लागलो आम्ही आमच्यासोबत आणलेले फुटाणे वगैरे. ती म्हटली मला जवळ जाऊन देण्याची इच्छा, म्हणून ती जवळ गेली अजून काठावर. तर तिथेच असे मुरमुरे पण विकायला होते, तर आम्ही मुरमुरे घेतले आणि ते मुरमुरे आम्ही घातले. तर ती म्हटली अरे हे सॅलॅमेंडरसारखेच फिश आहेत, किती वेगळे आहेत आणि असे छान येत आहेत. आणि जसं आम्ही घालत होतो आणि ती तर अगदी जवळनं घालत होती, तर तिला ते दिसलं की असे छान असे ग्रुपच्या ग्रुप येऊन मासे ते खातायत सगळं खाद्य आम्ही जे टाकतोय ते. तर असं ही नर्मदा मैयाचीच कृपा की आमच्याकडनं ह्या सगळ्या सेवा घडत होत्या. आणि मग परत आम्ही काठाने चालायला लागल्यावर आम्हाला लक्षात आलं की मी सहजच म्हटलं की वैजयंती बघ तिथे अजून एक दिसतेय का तिथे मगर. तर आम्हाला लक्षात आलं की तिथे अजून एक मगर आहे आणि जसं आम्ही परिक्रमा करतोय तर तशी ती पण आमच्यासोबत पुढे पुढे येते. तर मी पटकन कॅमेरा काढून मी तिथे शूट केलं आणि ते मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकलं आहे की कसं नर्मदा मैयाचं वाहन मगरीने आम्हाला दर्शन दिलं. तर माझ्या मार्गावर माझ्यासोबत जे होते त्या सगळ्यांना ते दर्शन झालं. काही जण कुठे कुठे म्हणत बघत होते पण त्यांना ते दिसत नव्हतं.
तर आम्हाला जाणवलं की बऱ्याच वेळ ती नर्मदा मैया आमच्या सोबतच आहे. नर्मदा मैयाच जणू तिच्यावर बसून आमच्या सोबत आहे. ती मगर आम्हाला जवळपास पुढेपर्यंत आम्हाला दिसत होती. ती आमच्याबरोबर पुढे 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 अशी येत होती. आणि नंतर तर तिने आम्हाला इतकं सुंदर दर्शन दिलं की तिचं असं म्हणण्यात येतं की तिचे डोळे वर असतात, तेवढा भाग तो वर येतो. पण नंतर मी खोलवर व्हिडिओ घेत होते तेव्हा तिने साक्षात तिची पाठ पण वर आली. म्हणजे मैयाचं बसण्याचं उभं राहण्याचं ठिकाण आणि ते पण तिथे वर आलं आणि मैयानी थोडक्यात आम्हाला आशीर्वाद दिले. इतके आम्ही सगळे एकरूप झालो होतो त्या नर्मदा मैयाच्या दर्शनासाठी. आणि मैयानी सूक्ष्म रूपात आम्हाला दर्शन दिले, तिचे आम्हाला आशीर्वाद मिळाले आणि असे तृप्त मनाने आम्ही त्या काठावरनं पुढे आलो. आणि त्या काठावर पुढे आल्यावर तिथे त्या बोटी होत्या आणि त्या बोटीमधनं आम्हाला तो तट पार करायचा, उत्तर तटावर आम्हाला जायचं होतं, जो आम्ही दक्षिण तटावर होतो. तर खूप छान अशा आनंदात आम्ही तो तट पण पार केला. बोटीतनं आमचा तो प्रवास झाला आणि एक 10 मिनिटात आम्ही त्या काठावर पलीकडे पोहोचलो, उत्तर काठावर. तर उत्तर काठावर आल्यावर गुजरात सरकारने आता तिथे अशी सोय केलेली आहे की स्नान सगळ्यांना करावंसं वाटतं म्हणून त्यांनी स्नान करण्यासाठी तिथे शॉवर्स बसवलेले. तर तुम्ही तिथे त्या शॉवरखाली तुम्ही आंघोळ करू शकता आणि तिथे तुम्ही प्रोक्षण करू शकता. मग तिथे परत तुम्ही त्या काठावर उत्तर तटावर तुम्ही तुमची पूजा करू शकता. कुमारिका पूजन होते, सवाष्णाला तुम्हाला काही द्यायचं असेल तुम्ही तिथे देऊ शकता. मग तिथे आम्ही परत पूजा केली. मग तिथे आम्ही स्नान केलं आणि मग स्नान करून आम्ही परत तिथे रामपुराला दर्शनाला गेलो. तर असं इतकं छान आणि असं वाटलं की खरंच म्हणजे ते स्नान करताना पण तो वेगळा अनुभव होता, वेगळी अनुभूती होती की त्यावेळेस पण आम्हाला खूप छान वाटत होतं की असं वाटत होतं की खरंच किती छान ही सोय केलेली आहे की तिथे त्यांनी शॉवर बसवलेत आणि त्या शॉवरखाली आपण आंघोळ करतो आणि हे करून आपण पुढे चालायला लागतो. मग तिथे आम्ही स्नान करून, जे आमचं मागच्या वेळेस झालेलं नव्हतं, नुसतं प्रोक्षण झालेलं होतं, यावेळेस आम्हाला स्नान करता आलं आणि ते स्नान करून आम्ही रामपुरा घाटावर आलो. तर रामपुरा घाटावर आहे, तिथेही देवस्थानं आहेत. श्रीकृष्णांचं देवस्थान आहे. तिथे आम्ही नमस्कार केला रामपुरा घाटावर. रामपुरा घाटाचं दर्शन करून आम्ही अजून पुढे आलो आणि तिथे रणछोड मंदिर आहे. रणछोड मंदिर हे आहे श्री विष्णूंचा अवतार. त्यांचं तिथे समाधी आहे आणि त्या समाधी स्थळाचं दर्शन करून आपण पुढे जातो आणि पुढे साधारण रणछोड दास मंदिर करून तिथे पण एक शिवलिंग आहे. त्याचं आपण प्रत्येक ठिकाणी शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाचं दर्शन करून आपण पुढे पुढे जात असतो. तिथे पण शिवलिंग आहे सुंदर मोठा. तिथे म्हणजे तो रामपुराचा जो परिसर आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे रणछोड मंदिराचा परिसर म्हणू शकता. भव्य दिव्य विशाल असं पिंपळाचं वृक्ष आहे, बेलाचं झाड आहे आणि बेलाची झाडं तर प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आहेत. ते बेलाची झाडं आहेत. मारुती रायांचं दर्शन परत तिथे आम्हाला झालं. ते मारुती रायांचं दर्शन करून आम्ही पुढे आमचा मार्ग सुरू झाला आणि इथे कच्चा रस्ता समोरून तिथे तुम्हाला सुरू होतो डांबरी रस्ता. मग ह्या डांबरी रस्त्याने आमचं सुरू झालं. पण डांबरी रस्त्याने पण आम्हाला आजूबाजूला आम्ही बघत होतो इतक्या ठिकाणी आम्हाला बेलाची झाडं दिसत होती की खरंच असं वाटतं की हे किती पवित्र हे स्थान आहे की आजूबाजूला सगळीकडे बेलाची झाडं भरपूर तुम्हाला दिसतात. आणि असं आम्ही करत 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 पुढे गेलो. तिथे आम्हाला डांबरी रस्त्याने पुढे गेल्यावर आम्हाला धनेश्वर महादेव मंदिर लागले. तर धनेश्वर महादेव म्हणजे पण इथे कुबेर भंडारीसारखं इथे कुबेरांचं स्थान आहे आणि इथे 3 शिवलिंग आहेत. त्या 3 शिवलिंगाचं दर्शन घेऊन आणि हा पण खूप सुंदर असा परिसर आहे. इथे परत तुम्हाला दर्शन होतं ते मारुती रायांचं, नर्मदा नदीची मूर्ती स्वरूपातलं दर्शन होतं आणि तिथेच आम्हाला एक जणांनी सांगितलं की इथे मागे जा, इथे वृक्षामध्ये गणपती बाप्पांचं तुम्हाला दर्शन होईल. वृक्षामध्ये एका फांदीवर गणपती बाप्पा आहेत. तर आम्ही तिथेही मागे गेलो, तिथेही दर्शन घेतलं आम्ही आणि तिथलं त्या मागे जाऊन शोधून ते दर्शन घेऊन मग आम्ही परत मार्गस्थ झालो पुढे. आणि मग पुढे आम्ही बरंच अंतर होतं. ते चालत आम्ही जवळपास 1-2 किलोमीटर अंतर चालून आम्ही आमच्या परत मंगरोल इथे आलो. अशा प्रकारे आमची ही परिक्रमा 18 किलोमीटरची परिक्रमा, जी सकाळी आम्ही 3:45ला सुरू केली होती, ती बरोबर 10 वाजता आम्ही मांगरोल महादेव मंदिरामध्ये
पूर्ण झाली. तर परिक्रमा आम्ही तिथे संपवून आल्यावर आम्हाला तिथे छान थंडगार पाणी देण्यात आलं. ते पाणी पिलो आणि मग इथे आमची व्यवस्था केली होती ती सगळ्यांची जेवणाची व्यवस्था केलेली होती. तर परत आम्ही मंगरोल महादेव मंदिरात जाऊन तिथे दर्शन घेतलं आणि मग आमच्यासाठी तिथे त्यांनी आम्हाला आराम करण्याची तिथे व्यवस्था केलेली होती. असं आराम करून मग आम्ही तिथे लगेचच कुमारिका पूजनला आम्हाला बोलवण्यात आलं आणि तिथे लगेचच जवळपास एक 20-25 कुमारिका पूजन आमचं 60 लोकांनी तिथे कुमारिका पूजन केले आणि परत संकल्पपूर्ती आमची तिथे झाली. जो काही संकल्प आम्ही हे केलेला होता तो संकल्पपूर्ती गुरुजींनी आमची तिथे करून घेतली आणि मग इतके सुंदर असे पवित्र स्थान मंगरोल इथे आम्ही तिथे म्हणजे छान असं सुंदर असं जेवण तिथे होतं. आम्हाला एकादशीचा उपवास जो आम्ही कधीही सोडत नाही, पण त्या दिवशी आम्ही तिथे उपवास सोडला. एक प्रसाद म्हणून आम्ही तो उपवास सोडला आणि असं म्हणायचं की श्री विष्णूंचीच तशी इच्छा होती की आम्ही तिथे उपवास सोडावा. पूर्ण मार्गात आम्ही उपवासाचंच थोडंसं खाल्लं होतं, एखादं केळ, थोडी बटाट्याची भाजी आणि मग असं करत आम्ही तिथे तो उपवास सोडला आणि इतका सुंदर एकादशीचा आलेला तो सुंदर असा नर्मदा परिक्रमाचा अनुभव आणि इतकं त्या प्रसादाच्या जेवणाला स्वाद होता की त्यांनी जे श्रीखंड तयार केलेलं होतं, पोळी, भाजी, आमटी, भात, इतकी चव होती त्या प्रत्येकाला की ते चव मी अजूनही विसरणार नाही. फक्त एकच म्हणेल, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा पूर्ण करून 2 वाजता बरोबर आम्ही आमच्या हॉटेलला परत आलो आणि याचा पुढचा अनुभव मी तुम्हाला नक्कीच शेअर करते. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.